हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये। आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल। आजच्या ब्लॉगमध्ये आपण कोणतीही रेसिपी शूट करणार नाही आहोत कारण मी किचनमध्ये नाहीये। आज आपण स्किन केअर बघणार आहोत। थंबनेल तुम्ही वाचलंच असेल, पण हे डेलीचं स्किन केअर आहे जे अगदी सिंपल असतं। कारण डेली जे स्किन केअर करते मी त्याच्यामध्ये जास्त प्रोडक्ट्स नसतात, खूप मिनिमम प्रोडक्ट आणि एकदम सिंपल असतं। आणि जे वीकली करते त्याच्यामध्ये एक हेअर मास्क मी ॲड करते, आणि जे मंथली करते त्याच्यामध्ये डीप क्लिनिंग करते चेहऱ्याचं, हेअर मास्क, सिरम सगळं असतं। तर आज मी फक्त सिंपल डेली जे आपण करतो ते दाखवणार आहे। डेली मॉर्निंग आणि नाईट दोनदा स्किन केअर करते मी, नॉर्मली दोनदाच करतात। सकाळी जे स्किन केअर करते त्याच्यामध्ये एक वेगळं सिरम असतं, सिरम कधी असतं कधी नाही, आणि मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि लिप बाम, त्याच्यानंतर मेकअप प्रोडक्ट जे पण यूज करायचे असतील ते। आणि जे संध्याकाळी असतं त्याच्यामध्ये एक सिरम कंपल्सरी असतं, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर असतं आणि फेस वॉश। आणि फेस वॉश हे कॉमन आहे कारण कुठलंही स्किन केअर करण्याआधी आपल्याला फेस क्लीन करणं कंपल्सरी असतं। सकाळी फक्त फेस वॉश असतो, पण मी दिवसभर बाहेर असते, ऑफिसमध्ये ट्रेनने प्रवास करते, त्यामुळे मला संध्याकाळच्या स्किन केअरमध्ये आधी क्लिनिंग करून घ्यावं लागतं चेहऱ्याचं। तर ते मी तुमच्याबरोबर पूर्ण शेअर करते आता। सगळ्यात आधी आपण केसवरती टाय करून घेऊयात, कारण मग ते फेसवरती येणार नाहीत म्हणून। केस मी व्यवस्थित वरती टाय करून घेतलेत। आता आपण सगळ्यात आधी फेस क्लीन करून घेऊया। माझ्याकडे हे गार्नियरचं मस्क्युलर वॉटर पण आहे, पण हे मी खूप हेवी मेकअप करते तेव्हाच यूज करते। डेली मी तेवढा मेकअप करत नाही, फक्त लिपस्टिक वगैरे यूज करते, पण बाहेर जाते म्हणून हे क्लिन्झिंग करते। जर सॅटर्डे संडे जेव्हा घरी असते तेव्हा मी नॉर्मल फेस वॉशनेच करते। जर तुम्ही घरात असेल तर तुम्हाला ही प्रोसेस स्किप करू शकता, पण तुम्ही जर ट्रॅव्हल वगैरे करून आला असाल तर मग तुम्ही व्यवस्थित चेहरा क्लीन करून घ्या। आज मी यूज करते हे जॉन्सन्स बेबीचं बेबी ऑइल। याने पण व्यवस्थित चेहरा क्लीन होतो जर तुमचा हेवी मेकअप नसेल तर। असं छान व्यवस्थित चेहरा आधी क्लीन करून घ्या। याच्यानंतरची स्टेप आहे फेस वॉश। फेस वॉश मी सेटॅफिलचं यूज करते। आता प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे ते यूज करा, पण सध्या मी सेटॅफिलचं यूज करते कारण मी भरपूर आता गेल्या 1-2 आठवड्यात मेडिसिन खाल्ल्यात तर स्किन थोडी ड्राय होतीये। डर्माकोचं पण चांगलं आहे, ते पण यूज करते मी, पण सध्या सेटॅफिल चालू आहे। तुम्हाला दाखवते मी। हे बघा, आपण जेव्हा बाहेर ट्रॅव्हल वगैरे करतो तेव्हा एवढा डस्ट असतो आपल्या चेहऱ्यावर, त्यामुळे मी म्हटलं की तुम्ही बाहेरून आला असाल तर मग क्लिन्झिंगची प्रोसेस करा, किंवा हेवी मेकअप केला असेल तर। अदरवाईज तुम्ही 2 टाइम छान फेस वॉश करू शकता। आता मी आधी फेस वॉश करून येते। चेहरा छान वॉश करून घेतलाय, त्यानंतर अगदी हलक्या हाताने तुम्ही पुसून घ्या। जास्त चेहऱ्याला घासू नका।
चेहरा छान पुसून झाल्यानंतर रात्रीच्या स्किन केअर मध्ये मी हे वापरते. अँटी ॲक्ने सिरम आहे डर्माकोचं. कारण इथे थोडे हार्मोनल चेंजेसमुळे थोडे पिंपल्स येतात. मी अगदी 1 ड्रॉप यूज करते फक्त. इथे तुम्हाला दिसत असेल 1 सिंगल पंप यातून घेते आणि सगळीकडे नाही, शक्यतो फक्त जिथे जिथे मला पिंपल्स वगैरे आहेत तिथेच बस. त्यानंतर हे आहे सेटाफिलचं मॉइश्चरायझर. माझी स्किन ड्राय आहे त्याच्यामुळे मी हे यूज करते. ड्राय टू नॉर्मल स्किनसाठी आहे. ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी ते ऑइली स्किनसाठी जे आहे ते यूज करा. हे सेटाफिलचं मॉइश्चरायझर खूप जास्त थिक आहे. एक चांगला मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्याला खूप छान मॉइश्चराइज करते. सिरम, त्याच्यानंतर हे याच्या व्यतिरिक्त सकाळच्या जे माझं स्किन केअरचं रुटीन आहे त्याच्यामध्ये मी ॲड करत असते फक्त सॉरी मध्येच कॉल आला होता. हे मी मॉइश्चरायझर असं छान लावून घेते आणि तुम्हाला मी 2 ट्रिक सांगते इथे. एक तुम्हाला मी ट्रिक सांगते. डेली झोपताना तुम्ही जेव्हा मॉइश्चरायझर लावाल तेव्हा एक 2-3 मिनिटासाठी किंवा 2 मिनिटासाठी हार्डली तुम्ही चेहऱ्याची थोडी हलक्या हाताने मसाज करा. ही अशी मसाज केल्यामुळे एकतर पिंपल्सचा त्रास पण कमी होतो, पण जे काही बारीक फाईन लाईन्स येतात चेहऱ्यावरती त्या थोड्या कमी व्हायला मदत होते. असं हा माझा एक्सपिरियन्स आहे. पण ड्राय हाताने करू नका, शक्यतो मॉइश्चरायझर लावल्यानंतरच करा. दोन्ही साईडने करून घ्या. याच्यामुळे डोळ्यांना खूप रिलॅक्सिंग पण फील होतं. कारण म्हणजे जसं की मी दिवसभर लॅपटॉपवर असते, कधी मोबाईलसाठी एडिटिंगसाठी मोबाईल वगैरे खूप जास्त स्क्रीन टाईम असतो माझा, त्याच्यामुळे मग डोळ्यांना मी हे जास्त वेळ करते. बस ह्या स्टेप तुम्हाला थोडा वेळ करायचं आहे, जे मी तुम्हाला आता दाखवलं इकडून. याच्यामुळे तुमची जर का स्किन जसं की आफ्टर 30 आपली स्किन थोडी खाली अशी लूज व्हायला लागते, तर हे सगळं केल्यामुळे बरेच बेनिफिट आहेत. ऑलरेडी यूट्यूबवरती बऱ्याच जणांनी सांगितलेले पण आहेत आणि मी म्हणून माझ्या स्किन केअरमध्ये पण दाखवते. तुम्ही पण हे नक्की करत जा. पण फक्त आपण काय करतो, स्क्रोल करताना आपण बघतो ह्या सगळ्या गोष्टी आणि करत नाही. मात्र बघतो आणि फक्त नॉलेज म्हणून बघतो आणि सोडून देतो. स्किनचं टेक्स्चर तुम्हाला दिसत असेल किती मॉइश्चराइज झालेली आहे स्किन. ते अशी छान मॉइश्चराइज करत जा रोज स्किन. त्यामुळे तुमच्या स्किनमध्ये जे मॉइश्चरायझिंग ऑइल जे जातं त्याच्यामुळे छान ग्लो करते स्किन. आणि प्लस संध्याकाळी झोपायच्या आधी थोडीशी फेसची मसाज पण होते. हे सगळं तुम्ही नक्की करत जा. हे जे काही मी तुम्हाला आता करून दाखवलंय, डोळ्यांची मसाज, हेड मसाज, इथे जे फाईन लाईन स्माइल लाईन येते आपली त्याच्यासाठीची मसाज, आणि सगळ्यात लास्टला जॉ लाईनसाठी हा अंगठा इथे प्रेस करायचा आणि स्किन केअर बरोबर ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये देते. आता तरी चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ह्या टिप्स ऑलरेडी आहेत यूट्यूबवर, पण मी माझ्या स्किन केअरमध्ये पण तुम्हाला सांगते. बऱ्याच जणींना तुमच्यापैकी ही सगळी इन्फॉर्मेशन माहीत असेल पण त्या करत नसतील,
तर प्लीज सगळ्यांनी स्वतःच्या स्किनची काळजी घ्या. आफ्टर 30 तर मस्ट आहे तुम्हाला स्किनची काळजी घेणं. स्किनसाठी रेटिनॉल यूज करणं किंवा ॲक्ने पिंपल्ससाठी कोणते सिरम यूज करणं, हे सगळं खूप 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 महत्त्वाचं आहे. भले तुम्ही कितीही बिझी आहात, किती रिस्पॉन्सिबिलिटीज आहात किंवा किती तुमच्या आयुष्यामध्ये अजून खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतील, पण तरीही स्वतःची काळजी घ्यायला शिका. याच्यामुळे तुम्हाला स्वतःला खूप छान फील होईल, जे की झालं पाहिजे, कारण आपण खूप जबाबदाऱ्या पार पाडतो आणि तरीही आपण नेहमी हसत असतो. सो स्वतःला ॲप्रिशिएट केलं पाहिजे आपण त्यासाठी. आजचा व्हिडिओ एवढाच आहे. मी याच्या व्यतिरिक्त काही यूज करत नाही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो मी स्किन केअरचा व्हिडिओ केला आहे यातलं कोणतंही प्रोडक्ट मला प्रमोशनसाठी आलेलं नाही आहे. हे सगळे माझे रिअल प्रोडक्ट आहेत जे मी यूज करते. आता मी तुम्हाला सांगते काय काय आहेत. एक तर सेटाफिलचं फेस वॉश आहे, त्याच्यानंतर सेटाफिलचं मॉइश्चरायझर वापरते मी, आणि एक रात्री आणि एक सकाळी असे 2 सिरम यूज करते. सध्या रेटिनॉल नाही यूज करत आहे मी, कारण बरेच दिवस मी गेले 1 महिना मेडिसिन घेते. तो ऑलरेडी मेडिसिनमुळे माझी स्किन थोडी ड्राय होते, त्यामुळे रेटिनॉल मी सध्या नाही यूज करत आहे. पण रेटिनॉल पण असलं पाहिजे आपल्या स्किन केअरमध्ये. हे ममाअर्थचं राईस वॉटरचं सिरम आहे हे, आणि हे डर्माकोचं अँटी ॲक्ने. हे मी आत्ता घेतलं आहे कारण पिंपल्स, नॉर्मली मला पिंपल्स येत नाहीत, पण कदाचित मेडिसिनमुळे किंवा हार्मोनल चेंजेसमुळे आले असतील. सो त्याच्यासाठी मी हे डर्माकोचं घेतलेलं आहे. हे 2 सिरम आहेत. मॉइश्चरायझर, सनस्क्रीम, डर्माकोचीच आहे सनस्क्रीम, SPF 50, कारण डेली बाहेर जावं लागतं मला. सो उन्हापासून स्किनला प्रोटेक्ट करणं खूप 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 गरजेचं आहे, कारण आपल्याला माहीत पण पडत नाही, पण उन्हाच्या त्या तीक्ष्ण किरणांमुळे आपल्याला खूप छोटे छोटे डाग किंवा स्किन प्रॉब्लेम होत असतात. तुम्ही गुगल पण करू शकता. आणि हो, स्किन केअर नक्की फॉलो करा. जर बघून स्किप करत असाल, फक्त बघून सोडून देत असाल, तर तसं करू नका. थोडासा वेळ काढा. हे प्रोडक्ट नसतील तुम्हाला आवडले तर तुम्ही तुमच्या आवडीचे, तुम्हाला सूट होणारे प्रोडक्ट यूज करा, पण स्किन केअर नक्की फॉलो करा. आणि जर तुम्ही स्किन केअर करून बघा 1 महिन्यासाठी. 1 महिना जर तुम्ही स्किन केअर केलं तर तुम्हाला स्वतःला काय फरक जाणवतो तुमच्या स्किनमध्ये ते तुम्ही नोटीस करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. याच्यानंतर फायनल स्टेप असते, मी चांगलं माझं फेस कोम करून घेते आणि एक अशी छोटीशी वेणी बांधून झोपते. अजून मी ऑफिस वेअरमध्येच आहे. मी आधी म्हटलं ब्लॉग करेन आणि नंतर मग चेंज करेन, म्हणून मी थांबली आहे. तर मस्त अशी वेणी बांधायची, छान चेहऱ्याला मसाज करायचा आणि मग मस्त झोप घ्यायची. आणि स्किन चांगली राहण्यासाठी भरपूर पाणी प्या, कमीत कमी 8 तास चांगली झोप घ्या. 8 तास तर पॉसिबल नाही आहे महिलांसाठी, तर मला वाटत नाही, पण 6-7 तास तरी चांगली झोप घ्या, ज्याच्यामुळे तुमची स्किन चांगली राहील. या सगळ्या टिप्स मी तुम्हाला माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये अगदी फ्री दिलेल्या आहेत. याच्यानंतर अशी मी मस्त वेणी बांधून घेते आणि छान झोपी जाते. याच्या व्यतिरिक्त एक अजून टिप आहे की तुम्ही तुमच्या लिप्ससाठी लिप बाम नक्की यूज करा. एक महत्त्वाची टिप मिस केली होती मी, ते आहे लिप बाम. सेबामेडचं मी यूज करते सध्या. हे सकाळचं यूज करते मी, म्हणजे दिवसभर. सकाळी लिपस्टिक लावायच्या आधी, ऑफिसमध्ये पण 1-2 वेळा वाटलं लिप्स ड्राय झाले जेवल्यानंतर, तेव्हा मी हे लिप बाम यूज करते. पण रात्री नाही यूज करत. रात्री मी यूज करते हे संध्याकाळच्या लिप केअरसाठी मी तूप यूज करते. तूप हे आपल्या घरात असतंच आणि ते आपल्या स्किन केअरसाठी, खाण्यासाठी तर आहेच, खूप बेनिफिट आहेत, पण हे तुम्ही लिप्सवर पण लावू शकता. रोज रात्री मी तूप लावूनच झोपते लिप्सला. त्याच्यामुळे तुमचे लिप्स खूप छान असे मस्त हायड्रेटेड राहतात आणि खूप चांगला रिझल्ट आहे. बेनिफिट्स तुम्ही गुगल करू शकता, मला सगळे माहीत असतीलच असं नाही, पण तूप लावणं खरंच खूप योग्य आहे.
संध्याकाळीच्या स्किन केअरमध्ये तुम्ही लिप्ससाठी तूप यूज करा आणि दिवसभर जेव्हा तुम्ही बाहेर असता तेव्हा मात्र लिप बाम यूज करा। ही होती आजची सगळ्यात शेवटची टिप। तूप तुम्ही रोज खात जा, कमीत कमी 1 चमचा, त्याने पण तुमची स्किन चांगली होते, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर असा होता माझा आजचा स्किन केअरचा व्हिडिओ। हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल आणि तुम्हाला ह्यातलं काहीही आवडलं असेल, एकही टिप आवडली असेल किंवा काहीही आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब नक्की करा, कारण मी खूप वाट बघते की कधी माझे सबस्क्रायबर्स वाढतील आणि माझा चॅनल कधी ग्रो होईल। तर मी आशा करते की तुम्ही सबस्क्राईब कराल जे व्हिडिओ बघतायत ते। आणि भेटूयात आपण उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन। तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या। गुड नाईट, बाय।